श्री स्वामी समर्थ. तू आज खूप भाग्यवान ठरणार आहेस बाळा. या धावपळीच्या जीवनामध्ये आज देवासाठी तू 2 मिनिटे दिले आहेस. जर हा संदेश तुम्ही उघडला असेल तर शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यामध्ये तुमच्यासाठी देवाने आशीर्वाद दिले आहे. देव म्हणतो, मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. तुझ्या बातमीने तुझं आणि तुझं परिवार आनंदी होणार आहे. मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला आरोग्य आनंद देण्यासाठीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्या समोर आलो आहे. मी तुझ्यावरती आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो, कारण तुझे आत्तापर्यंतचे संघर्ष मी स्वतः पाहिले आहे. तुझ्या सेवेने मी आनंदी झालो आहे बाळा. तुझ्या गरजा इच्छा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी सेवा चालू ठेव. सत्कर्म करत राहा. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझे बारीक लक्ष आहे. आशीर्वादाचे ताट घेऊन तुझ्या दारासमोर मी उभा आहे. आता दुःख, दारिद्र्य, गरिबी, चिंता तुला स्पर्श सुद्धा करणार नाही. जर का तुम्ही सहमत असाल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाळा, प्रेम, पैसा, चांगले आरोग्य, धनसंपदा आज रात्री ब्रह्ममुहूर्तावरती तुमच्या जीवनात मी प्रदान करणार आहे. तुझ्या प्रार्थनेचे फळ तुला आता मिळणार आहे. तुमच्या चांगल्या कर्माचे फळ स्वीकारण्याची ही तुमची वेळ आहे. स्वीकार असल्यास होय मी तयार आहे असे टाईप करा. बाळा, डोळे बंद करा आणि माझी ही भेटवस्तू स्वीकार करा. उद्या सकाळी एक नवीन सकाळ, एक नवीन आयुष्य तुझी वाट पाहत आहे. तुझ्या सर्व चिंता दूर होतील. तुझ्या चेहऱ्यावर तुझ्या आयुष्यात आनंद राहील. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल. तुझे आरोग्य, संपत्ती, शांती टिकून राहील. बाळा, आता तुझे गुणगान तुला नाव ठेवणारे गातील. तुझ्या केलेल्या कृत्याबद्दल ते सर्व जगाला सांगतील, जे तुझ्या विरोधात बोलत होते. तुझ्या बाजूने चांगल्या गोष्टी सांगतील. त्यांनी तुझ्यासोबत केलेल्या कृत्याबद्दल नक्कीच पश्चाताप होईल. तुला नाव ठेवणारे, तुला दुःख देणारे, तुला मनस्ताप देणारे ते तुला बोलून दाखवणार नाहीत, पण माझ्यावर विश्वास ठेव. पश्चाताप त्यांना सुद्धा होणार आहे ज्यांनी तुला रडवलं आहे. आता तुला माझी खरी गरज आहे बाळा. जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्रीकृष्णांची होती, तशीच तुला आता माझी गरज आहे. आणि हे युद्ध आपणच जिंकू हे तू लक्षात ठेव. आणि आनंदात तुझे कार्य तू पार पाड बाळा. तुझ्या मार्गात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्याच्या कर्माची शिक्षा नक्कीच देत असतो. त्यांना हे माहीत नसेल की तू माझा प्रिय भक्त आहेस, पण तुला माहीत आहे. त्यामुळे तू चिंता करणे बंद कर. जेव्हा तुला असे वाटेल की समोरचा व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट षडयंत्र रचत आहे, तो तुला खाली पाडताना पाहू इच्छित आहे, तेव्हा तू कुणालाही न सांगता मनात आनंदी हो, कारण त्याचे सर्व षडयंत्र मी खंडित करणार आहे बाळा. तुझ्या शत्रूशी तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही, कारण साक्षात मी तुझ्या सोबत आहे आणि माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. भाग्यवंत ठराल. होय बाळा, रडू नकोस. मी तुला इतकं बदलून टाकीन की तू स्वतःला आरशामध्ये पाहून आनंदी होशील आणि माझे नक्कीच तू आभार मानशील, पण मला ती अपेक्षा नाही. तू गरिबांची सेवा कर. अडलेल्यांना चांगला मार्ग दाखव. नेहमी सत्याच्या मार्गाने चाल. कधी कुणाचे वाईट विचार तू करू नकोस. वाईट तू चिंतू नकोस. मला माहित आहे तू माझा भक्त आहेस.
तुमचे मन दुःखी आहे, तुमचे हृदय तुटलेले आहे, तुम्ही आतून खूप दुःखी आहात, फक्त विचारात चिंतेत आहात. ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला विसरून त्यांच्यासाठी पूर्ण समर्पण केले, त्यांच्यासाठी खूप काही केले, पण आज त्याच लोकांना तुमची किंमत नाही. आज तेच लोक तुम्हाला दुःख देत आहेत, तुम्हाला समजून घेत नाहीत, तुमच्या भावना दुखावत आहेत. पण माझ्या लेकरा, चिंता तू करू नकोस. आज जरी ते तुझी किंमत करत नसतील, पण एक दिवस त्यांना तुझी किंमत नक्कीच कळेल. तू जे जे त्यांच्यासाठी केले ते तू विसरून जा, जे केले ते आठवत राहू नकोस. माझं लक्ष तुझ्यावरती आहे बाळा. तू सर्व कर्म बंधनातून मुक्त हो, मला प्रिय होशील तू. आणि बघ मग तुला कोण तुझ्याबद्दल काय बोलतो आहे, कोण काय करतो आहे, तुला काय म्हणत आहे, याची तुला काहीही फरक पडणार नाही. तू माझ्यामध्ये आनंदी राहशील आणि तुझ्या आनंदाचा विचार मी करेल बाळा. कारण जो कोणी माझ्यावर प्रेम करतो, माझी सेवा करतो, त्याला मी दुप्पट काय 10 पटीने परतफेड करत असतो. विश्वास ठेव बाळा, सर्वाचे दिवस पालटत असतात, तुझे सुद्धा दिवस पालटणार आहे. मला माहित आहे हा वेळ तुझ्यासाठी खूप अवघड आहे, कारण तुझ्या आजूबाजूच्या वाईट लोकांनी तुझ्याकडून ते घडत नाही. पण माझ्यावरती विश्वास ठेव. ही वाईट शक्ती आहे जी तुला तुझ्या ध्येयापासून दूर नेत आहे. त्या वाईट शक्तीला तुला खाली पाडू देऊ नकोस. स्वतःचा मार्ग तू भटकू नकोस. कर्म कर, सेवा कर, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे वाईट मी होऊ देणार नाही. स्वामी भक्तांनो, हा विश्वास जर तुमच्या देवावरती असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. कारण स्वामींचे दर्शन आता तुम्हाला मिळणार आहेत. सर्व चिंता तुमच्या संकटमुक्त होणार आहेत. जर तुम्हाला आजचा हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची घंटी देखील दाबा आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरने समोरच्याचं आयुष्य हे उजळत असतं, बदलत असतं, मार्गी लागत असतं. स्वामींचे नामस्मरण करा, कारण जो स्वामी भक्ती करतो त्याला त्याच्या आयुष्यात स्वामी माऊली कशाचीही कमतरता भासू देत नाहीत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.